brought to you by Independence। आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे, क्योंकि इसके है कण कण में स्वाद, कण कण में भारत। देशभरात जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यात यावी म्हणून विविध संघटना असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील हे आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अशातच आता नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस मराठीत सांगायचं झालं तर एकीकृत पेन्शन योजना असं या नव्या पेन्शन योजनेचं नव्या पेन्शन स्कीमचं नाव असणार आहे। केंद्र सरकारने यूपीएस पेन्शन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। आपल्याकडे सध्या ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस म्हणजेच न्यू पेन्शन स्कीम नवीन पेन्शन योजना सुरू आहे। ती बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरत असताना आता केंद्राने यूपीएस स्कीमला मंजुरी दिलेली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। आता पगाराच्या 50% पेन्शन या योजनेमार्फत सरकारी कर्मचाऱ्याला मिळणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे। हे 50% जे पेन्शन आहे ते कशा प्रकारे दिले जाणार आहे, ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा कशा प्रकारे फायदा होणार आहे, ही योजना आता सुरू असलेल्या एनपीएस योजनेपेक्षा एनपीएस स्कीम पेक्षा कशी वेगळी आहे, कशी फायद्याची असणार आहे, ही योजना ही नवीन स्कीम कधीपासून लागू होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये ती लागू होऊ शकते का, एकूणच यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही योजना नक्की काय आहे या संदर्भातच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। जसं मी सगळ्यात आधी सांगितलं की सध्या आपल्याकडे एनपीएस स्कीम सुरू आहे। या योजनेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता। एनपीएस योजना 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे। या स्कीम मध्ये 50% जी पेन्शन आहे त्या पेन्शनची हमी देण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे ही योजना बंद करून पुन्हा ओपीएस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा अशी मागणी सरकारी कर्मचारी करत असताना आता केंद्रीय मंत्रिमंडळाने यूपीएस स्कीमला मंजुरी दिलेली आहे। आता सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की यूपीएस स्कीम नक्की काय आहे। या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरीचं बेसिक पगाराचं 50% पेन्शन मिळणार आहे, याची गॅरंटी स्वतः केंद्र सरकार तुम्हाला देतंय। आता या 50%चं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जाणार आहे तर तुम्ही रिटायर्ड होण्याच्या आधी 12 महिन्यांची जी तुमची बेसिक सॅलरी आहे, जे तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे त्याचं मंथली ॲव्हरेज त्याची सरासरी काढली जाणार आहे आणि त्याचं 50% त्याची 50% रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। आता यामध्ये सुद्धा एक अट आहे, ती म्हणजे तुमच्या नोकरीचा जो कालावधी आहे तो कमीत कमी 25 वर्ष हवा। किमान 25 वर्ष सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच 50% पेन्शनचा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 25 वर्षाच्या कमी जर तुमचा नोकरीचा कालावधी असेल तर काय, तर 25 वर्षाच्या कमी जर तुमचा नोकरीचा कालावधी असेल तर तुमचं पेन्शन कमी होत जाणार आहे। एका गोष्टीची विशेष काळजी इथे सरकारने घेतलेली आहे, ती म्हणजे 10 वर्ष जरी तुमच्या सेवेचा नोकरीचा कालावधी असला तरी कमीत कमी 10,000 तुम्हाला महिन्याला पेन्शन दिलं जाणार आहे। आता ही योजना आणताना सरकारने एनपीएस स्कीम म्हणजेच न्यू पेन्शन योजना बंद केली आहे का तर नाही। नवीन यूपीएस पेन्शन योजना आणताना केंद्र सरकारने आधीची एनपीएस योजना बंद केलेली नाही। दोनपैकी एका योजनेची निवड करण्याचं स्वातंत्र्य कर्मचाऱ्याला असणार आहे। या योजनेमध्ये कर्मचाऱ्याकडून एनपीएस प्रमाणेच 10% जे योगदान आहे, जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते एम्प्लॉई जे कर्मचाऱ्याकडून घेतलं जाणार आहे, पण सरकारचं जे योगदान आहे, जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। सरकारचं योगदान 14% वरून आता 18.5% करण्यात येणार आहे। हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे असं आपण बोलू शकतो। आता हे 18.5% जे योगदान आहे, जे सरकार कॉन्ट्रिब्युशन देणार आहे ते दर 3 वर्षांनी वाढवण्याची गरज आहे का हे चेक केलं जाणार आहे आणि ते 3 वर्षांनंतर वाढू सुद्धा शकतं, पण कर्मचाऱ्याचं जे योगदान आहे, कर्मचाऱ्याचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते वाढलं जाणार नाहीये, ते 10%च असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच ही योजना कधीपासून लागू होणार आहे, तर ही योजना 1 एप्रिल
2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असून ती 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। आता फॅमिली पेन्शनची सुद्धा तरतूद या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पगाराच्या 60% पेन्शन मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार सुद्धा ही पेन्शन योजना लागू करू शकतात। 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला जाणार असून त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये ही यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होऊ शकते का? जर आपण बघितलं तर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी सरकारी तसेच निम सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे आणि याचीच गंभीर दखल आता राज्य सरकारने घेतलेली आहे आणि राज्य सरकारची जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे आणि या बैठकीमध्ये जी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली ही यूपीएस स्कीम आहे ती स्कीम महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकते का याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे। जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू होऊ शकते का याबद्दल बोलायचं झालं तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने ही नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्या योजने संदर्भात जर आपण बघितलं तर कुठेतरी समाधान व्यक्त होत आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर राज्य सरकार सुद्धा ही योजना राबवू शकतात। या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये सुद्धा होऊ शकते असं आता सध्या आपण एकूणच बघितलं तर चित्र दिसत आहे। एकूणच तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं? तुमची या योजनेबद्दलची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।